कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भगवान कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कर्मदेव सुकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचस्थानी वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुण्डलिकादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो सद्गुरु अवधूतरा परब्रह्म परिमिता पुराण पुरुष व्यक्ता मायातीता श्री गणेशाला वंदन करून त्या ठिकाणी असणार म्हणजे कळ साध्य आहे हरिविजय ग्रंथाचा कळ साध्य आहे असा असणार अध्याय आणि अध्याय चालू करताना ग्रंथ करते असा असणारा देवादिदेव देवांचा गुरु असणारा असा असणारा म्हणजे या ठिकाणी गुरुचं देवाचं महत्व आणि त्याचं स्तवन या ठिकाणी ग्रंथ करते करू लागले आदि पुरुष विश्वंभरा अवयव रहित दिगंबरा सदानंद रूप निर्विकारा आत्मय रामा कृपा निधे आणि असणारा जय आदि पुरुष आहे महामायेचा असणारा नवरा आहे म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या कृष्ण परमात्म्याचं असणाऱ्या आदि पुरुषाचं स्तवन ग्रंथ करते करू
लागले. अमल रूपा परम गंभीरा ब्रह्मानंदा परात्परा सदानंद गोचरा कल्याण वासा जगद्गुरु पूर्णानंदा परमिता दत्तात्रेया सर्वविकार रहिता ब्रह्मानंदा ज्ञान भरिता भीमातीर विलासिया रुक्मिणी हृदयाच मधुकरा दक्षनायनी वरप्रिया मनोहरा पांडव कौरवादिया दिनोत्तरा शिशुपाळंतका श्रीपते पंचत्रिशती अध्यायी कथा परिकर छेदुनी शिशुपाळाचे विजयी झाला श्रीकर धरा धर्मरक्षक परमात्मा. असणारा परमात्मा 35वा अध्याय याचा शेवट काय ऐकायला म्हणले शिशुपाळाचं मुंडक उडवलं शिशुपाळाचा वध केला त्या ठिकाणी असणाऱ्या शिशुपाळाला आपल्यामध्ये सामावून घेतलं म्हणजे मोक्षपदाला शिशुपाळाला लावलं. असं याचे गोड कथानक आपण काल ऐकलं असे ग्रंथकर्ते बोलतात. आता 36वा बहुसुरसा हरिविजयाचा पूर्ण कळस जो भोजनाच्या शेवटी गोड ग्रास ऐसा विशेष 36. आणि मग या ठिकाणी सांगितलंय ह्या जो 36वा जो अध्याय तो कळस अध्याय या ग्रंथकर्त्यांनी सांगितलं म्हणले जेवण आहे त्या ठिकाणी जेवण जेवू घातलं पण त्या जेवणात म्हणले या ठिकाणी म्हणले सगळ्यात गोड पदार्थ शेवट दिला जातो आणि असा असणारा हा गोड जो आहे तो गोड म्हणजे हा कळस अध्याय असं या ठिकाणी सांगतात. 36वे अध्याय ग्रंथ गवा परी मुकुटमणी 36वा तो भक्त जनी परिसावा प्रेमादरे करुनिया. मग असणारा हरिविजय ग्रंथ आहे आणि हरिविजय ग्रंथ म्हणजे एक एक अध्याय म्हणजे म्हणले ते असणाऱ्या माळेतील मणी आहे परंतु हा 36वा अध्याय हा 36वा अध्याय म्हणजे म्हणले त्या माळेचा मुकुट मणी आहे. आणि मग त्या ठिकाणी ग्रंथकर्त्याने ऐकणाऱ्याला विनंती केली काय विनंती केली आपल्या असणाऱ्या संसारामध्ये आपल्या अडचणी आहेत यामध्ये कोणाला जर म्हणजे ऐकायला काही मिळलंच नसेल कधी जवळ मिळते कधी नाही संसार आहे आणि मग या 36वा जरी अध्याय ऐकला तरी हरिविजय ग्रंथाचा पहिला अध्याय ऐकला तिथपासून या ठिकाणी 35 अध्याय ऐकल्याचं पुण्य या 36वा अध्याय ऐकल्यानंतर मिळतं असं सांगतात. द्वारकेची नांदता रुक्मिणी रमण तो पुढे आले सूर्यग्रहण कुरुक्षेत्राशी जावे म्हणून निश्चय केला श्रीवल्लभे. आणि मग या ठिकाणी आता असणाऱ्या 36वा जो अध्याय ज्याचं कथानक चालू झालेलं आहे की किरीशी म्हणले आता 90 झालेला आहे. या ठिकाणी असणाऱ्या कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये आहेत आणि मग त्यांना वाटलं की आपण जे काही करावं या ठिकाणी कुरुक्षेत्र आहे अग्र बाबा त्या ठिकाणी जाताना गोकुळामध्ये जायचंय. आता लई दिवस इकडे राहिल्यानंतर काही का होईना किती बी दिवस जरी सासरी राहिली तरी माहेरी जायची ओढ राहतेच अशी अवस्था या ठिकाणी कृष्ण परमात्म्याची सांगतात. तो या पूर्वीच बळीभद्र गोकुळासी पाठवी यादवेंद्र जो महाबळी अभोगींद्र धरधरा अवतरला. आणि मग या ठिकाणी असणाऱ्या कृष्ण परमात्म्यानं बळीराम दादाला सांगितलं म्हणजे दादा या ठिकाणी तुम्ही गोकुळाकडे जाऊन या आणि असं सांगितल्यानंतर आता या ठिकाणी दोघांचं बालपण गेलेलं आहे तिथं आनंदाने खेळलेले कुणाला नको वाटतं जायला. मामाच्या गावाला जायचं म्हटलं तर लहान असणाऱ्याला सुद्धा आनंद होतो मोठ्याला सुद्धा आनंद होतो. आता मोठ्याला आनंद केव्हा होत नाही मामानं नाही मुलगी दिल्यावर तर या ठिकाणी असणारा आनंद आहे. बळीराम दादाला सांगितलं दादा तुम्ही गोकुळात जावा आणि बळीराम दादा जाण्यासाठी तयार झाले. गोकुळाशी जाऊन
रोहिणी सुता यशोदानंद गवळी समजता तयासी भेटला रे भक्ती 4 मासापर्यंत बळीभद्र राहिला स्वस्थ श्रीकृष्ण प्रताप अद्भुत झाला तो समस्त सांगितला कथेचा अनुसंधान ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत भगवान परमात्मा आहे. आज द्वारकेचा राजा झालेला आहे, पण बळीरामाला सांगितलं एकदा गावाकडे चक्कर मार जा. आपण लहानपण आपल्या तिथे गेलेला आहे आणि त्या गवळणी आहेत, आपले आई वडील तिथं आहेत, नंद महाराज तिथं आहेत, सगळ्यांना एकदा भेटून या म्हणून बळीरामदादाला पाठवलं. बळीरामदादा निघाले. 4 महिन्यापर्यंत त्या असणाऱ्या गोकुळामध्ये म्हणजे संपूर्ण चातुर्मास गोकुळामध्ये बळीरामदादा राहिले आणि भगवंताचं चरित्र गोकुळामधून गेल्यापासून आतापर्यंत काय काय कृष्णाने प्रताप केला तो सगळा सविस्तर सांगितला. मथुरेहून गेला कृष्ण नाथा कोण कोण मारिले दैत्य कैसाष्ट नायक झाला प्राप्त आणि 16 सहस्त्र कामिनी. आणि बळीरामदादांनी सगळी कथा गौरवीला यशोदाला नंद महाराजांना सांगितली की भगवान परमात्मा मथुरेमधून गेले, गोकुळामधून मथुरेला गेले, तिथं तुम्ही सगळे आले होता, कंसालाही मारलं. तिथून पुढे भगवान परमात्म्यानं काळ यवनाला मारण्यासाठी द्वारका नावाचं नगर समुद्रात तयार केलं. तिथून पुन्हा 16,000 पत्न्या स्त्रिया त्यांच्याबरोबर विवाह केला आणि तिथून असणारे अद्भुत चरित्र पुन्हा अजून काय काय केलं ऐका. ते चरित्र लिहून सांगे बळीभद्र आपण कैसा झाला राजसूय यज्ञ कैसा शिशुपाळ मारिला. आणि तिथून पुन्हा भगवान परमात्म्याने काय काय चरित्र केलं. पांडवांच्या हस्ते असणारे इंद्रप्रस्थाला आले. तिथे राजसूय यज्ञ पांडवांनी केलेला होता. कशासाठी केलेला होता की वडिलांचा निरोप नारद महाराज घेऊन आले होते, कारण ते यमनगरीमध्ये होते पण यम काय त्यांना त्रास देत नव्हता, पण शेवटी नरक आहे आणि या ठिकाणी कसं राहावं म्हणून त्याचं मन मिटत होतं. एक पायरी पुण्य कमी पडलं होतं पंढराच्या स्वर्गात जाण्यासाठी आणि राजसूय यज्ञाचं पोरांनी केला तर त्या पुण्यावरती मी स्वर्गामध्ये जाईन असं त्यांची आशा होती. म्हणून वडिलांच्या सांगण्यावर पांडवांनी राजसूय यज्ञ केला, दिग्विजय केला, संपूर्ण पृथ्वी जिंकली. आणि त्या यज्ञामध्ये काय काय झालं ती चरित्र कथा श्रवणी तटस्थ होती गवळी गवळणी म्हणती ऐसा पुराण पुरुष चक्रपाणे कया मला कोणी भेटला. आणि मग कृष्णाचं सगळं चरित्र सांगितलं. अशा पद्धतीने भगवंतानं धर्मराजाचा राजसूय यज्ञ परिपूर्ण केला आणि द्वारकेमध्ये आज तो द्वारकेचा राजा आहे असं कृष्णाचं चरित्र ऐकलं. यशोदानंद विचार करू लागले, गौरवी विचार करू लागले, तो पुराण पुरुष भगवंत आहे. इथून गेल्यापासून भगवंतानं आपली आठवणही काढली नाही, कधी सुद्धा आपल्याला भेटण्याची इच्छा केली नाही. मग आपल्याला तो कृष्ण कसा भेटेल अशी चिंता मनामध्ये वाटू लागले. बळीभद्र नित्य मनासी जाय विलोकी हरीचे क्रीडा टाळ्या कृंजवणी क्रीडा केली पाय गडिया समवेत धरे. जलक्रीडा करू इच्छी संकर्षण यमुना दूर होती तेथून तिची क्रीडा गेली पाये. आणि मग दुपारचा टाइम होता. बळीरामदादा वनामध्ये गेलेले होते. भगवान श्रीकृष्णाचं क्रीडास्थान पाहिलं, त्याला नमस्कार केला आणि दादाला वाटलं दुपारच्या 12 वाजले तेवढं कडक ऊन पडलंय, या उन्हामध्ये आपण एकदा या यमुनेचं स्नान करू.
पण आता हे तू यमुना लय लांब आहे आणि झालं तेवढ्या लांब कवा जावं म्हणून बळीराम दादाला वाटलं यमुनेलाच इकडे बोलवावं म्हणून त्या यमुनेला बोलवू लागला. पण आता ते येत असते वय महाराज पर्वत नदी आपलं स्थान सोडत नाही आणि ती आली नाही म्हणून बळीराम दादाला राग आला. काय करतात म्हणे अलीकडे येई सूर्य नंदिनी तो ते वायेल छंदे करोनी वैराम प्रवराते क्षणी नागर गाणी ओढली. आणि त्यावेळेस बोलवायला सुरुवात केली की असणारी नदीला यमुनेला म्हणले इकडे या मला स्नान करायचंय. पण ते आपल्या स्वतःच्या इच्छेने तिचा प्रवाह वाहत होता. तिनं बळीरामाचं ऐकलं नाही. दादाला राग आला नांगर घेतला आणि ते असणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये रवला आणि ती असणारी नदी अलीकडे वळली आणि मग तिच्यामध्ये दादाने स्नान केलं. आणि सगळ्यातलं नवल वाटलं महाराज नदीचा प्रवाह फिरवायचं काम सोपं आहे का. पण ती शेष अवतार आहे भगवंताचे अवतार आहे त्यांना अशक्य काहीच नाही. बळीराम दादानं नदीच्या पात्रामध्ये नांगर रवला आणि जो काही प्रवाह वाहत होता तो ओघ नदीचा आपल्याकडे वळला. त्याच्यामुळे सगळे नदीचा प्रवाह आपल्याकडे आला. बळीराम दादाने स्नान केला. देव लोकांनी गोपाळाने पाहिलं आश्चर्य वाटला. आणि मग असंच ते असणाऱ्या गोकुळामध्ये बळीराम दादा राहिले गेले. रोज उठायचं यमुना नदीमध्ये स्नान करायचं. भगवान परमात्मा जिथे जिथे मिळाले गाय गोपाळाला घेऊन ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी दादा जात होते. 4 महिने परिपूर्ण झाल्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दादा माघारी निघाले. कृष्णाशी सांगे रेवती रमण तो पुढे प्राण्याशी जगत जीवन निघता झाला क्षेत्राशी. आणि मग असं म्हणजे अशा पद्धतीने बळीराम दादा माघारी आले. द्वारकेला भगवान श्रीकृष्णाला सांगितलं भगवंता तुमच्या इच्छेनुसार मी गेल्यानंतर 4 महिने गोकुळामध्ये राहिलो. सगळे आनंदाने राहतात तुमचं भजन करतात नामस्मरण करतात. आणि मग असंच ग्रहण यात्रा करण्यासाठी एक दिवस कुरुक्षेत्राचं युद्ध म्हणजे जिथं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी महाभारताचा संग्राम पुढे झाला ते असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती भगवंत निघाले. आणि सगळे निघाले. 56 कोटी यादव आहे. ज्या यादवांना यम सुद्धा घाबरत होते अशा प्रकारचे बलसंपन्न यादव आहे. भगवान श्रीकृष्णाची मुलं आहे. सांब जांबवंतीचा कुमार सांब आहे. अनिरुद्ध आहे. प्रद्युम्न आहे. अनेक प्रकारचे कृष्णाची मुलं आहेत आणि ग्रहण यात्रेला कुरुक्षेत्रावर निघाले. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत 16,108 नायिका आहेत. त्याच्यामध्ये मुख्य अष्टनायिका आहे ते सुद्धा असणाऱ्या निघालेल्या आहेत. यादवांच्या पत्नी आहेत. सुखासनावरती शिबिकेमध्ये पालखीमध्ये बसून यात्रेसाठी निघाले. अनेक प्रकारचे वाद्य पुढे वाजत होते. नानाविध वाद्य आहेत. अनेक वाद्यांच्या गजरामध्ये खाटामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी पालखीमध्ये सुखासनामध्ये बसलेले आहेत आणि ती पालखी असणाऱ्या यादवांनी सेवकांनी खांद्यावरती उचलून ग्रहण यात्रेला घेऊन निघालेले आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी आहे. बळीराम दादाची पत्नी देवती आहे. रुक्मिणी आहे. कालिंदी आहे. लक्ष्मण आहे. सत्यभामा आहे. मित्रविंध्य आहे. अष्टनायिका भगवंताच्या आहे.
आणि त्यांच्या पुढे सेवा करण्यासाठी हजारो सेवक होते. भगवंताच्या पत्नी आहेत की त्याच्यामुळे असंख्य सेवक ते असणाऱ्या त्यांच्या सेविका पुढं त्यांच्या असणाऱ्या पालखीच्या पुढं वागत होते असं सांगतात. होईने चालले पर्वत, तैसे गजभारले ते डोलत, त्यावरी यादव बैसले रणा पंडित, कृतांजली भीत तया ते. आणि हत्तीचे भाचे भार आहेत. एक दोन हत्ती नव्हते, असंख्य हत्ती होते. हत्ती हलके नव्हते, पर्वतासारखे हत्ती होते. आणि त्या हत्तीवरती यादवांचे भार होते. अनेक यादव हत्तीवरती बसून निघालेले होते. ज्या यादवांना पाहिल्यानंतर काळ कृतांत सुद्धा घाबरेल अशा प्रकारचे यादव हत्तीवरती बसून यात्रेला निघाले. चालती पायदळ भार, मागे तुरंग चालती सत्वर, त्यांचे पाठीमागे कुंजर किंकाट करीत. आणि पायदळ पुढे चाललेला आहे. जे चालत चालणारे सेवक दासदासी असतील ते पुढे निघाले. त्याचे पाठीमागे मुख्यची रथावरती बसलेले आहेत. रथदळ आहे, ती रथदळ पाठीमागे निघालेला आहे. त्याच्या पाठीमागे हत्तीवरची बसलेली आहेत. कुंजर दळ म्हणतात हत्तीदळ. आणि ती हत्तीदळ त्याच्या पाठीमागून निघाले. श्री कृष्णाच्या मंगळ जाती, शुंडा दंड उजवा करीती, वाटे आकाश गौळ पाहती, हिरे दाती जडिले. आणि भगवान श्रीकृष्ण ज्या रथावरती बसलेले आहेत, ज्या पालखीमध्ये आहेत, सुखासनामध्ये आहेत, ते अतिशय सुंदर आहे. रत्नानं मळवलेला आहे. रत्न खचित अशा प्रकारचा तुरंग भगवंताचा होता. त्याच्यावरती बसून विराजमान होऊन निघाले. त्यांचे पाठीमागे रथाचे भार, निजरती विराजे राधावेंद्र, तो कोटी अनंगांगी सुंदर लावण्य सागर श्रीहरी. भगवान श्रीकृष्ण ज्या रथावरती बसलेले आहेत, त्या रथाच्या पाठीमागे असंख्य रथ होते. आणि कृष्णाचं असणारं स्वरूप जर पाहिलं गेलं तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, चंद्राचं सूर्याचं तेज सुद्धा भगवंताच्या स्वरूपावरती लोपलं. असा शोभिवंत लावण्याचा गाभा श्रीकृष्ण दिसू लागले. देशीचे दुपती, निर्वारेशी सगळे चालती, दाटी झाली हरी भोवती, वारी नसे दर्शना. आणि देशोदेशीचे राजे होते. अनेक 56 देशीचे राजे आलेले होते. सगळेजण निघालेले होते दहन यात्रेला. त्याच्यामुळे एवढी दाटी कृष्णाच्या सोबतीला होती, समेवत होती की वाळाला सुद्धा वाट नसेल एवढा थाटा भगवंताच्या सभोवतीला एवढी लोकांची गर्दी झालेली होती. त्यांचे मुकुटरत्न जडित, त्या सहित कृष्णपती निमित्त, एक एक मुकुट आढळता रत्ने विखुरत सभोवती. जैसा सौदार जय कमेळ, तैसे मुकुट दिसते जाळ, भावया लागी गणनीळ, मंडप गसनी होतसे. आणि अनेक राजे आलेले होते. भगवान श्रीकृष्णाला डोळ्याने पाहावं, कृष्णाचं दर्शन घ्यावं, वीज चमकावी, वीजेचा लखलखाट पडावा, तसं असणारं तेज मुकुटांचं होतं. एकमेकाचे मुकुट एकमेकाच्या डोक्याला धडकत होते. कृष्णाच्या पायावरती दर्शन घेत असताना मुकुटाची घासणी होत होती. आणि कृष्णाला बघायला आल्यानंतर त्या मंडपामध्ये लोक बसत नव्हती, एवढी गर्दी झालेली होती. जवारीची कौरव पांडव तेही येथे झाले सर्व, भीष्म द्रोण दत्तरावरे विदुरही बांधला. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी भगवंत निघाले असं कळल्याबरोबर कौरव पांडव तेही निघालेले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, विदुर महाराज सगळेजण यात्रेला निघाले. आणि मग इंद्रादिक देवांना सुद्धा वाटलं चला आता सगळीच कृष्णाच्या दर्शनाला येऊन निघालेत, आपण की जावं. पण एवढी गर्दी कृष्णापाशी होती की इंद्रादिक देवांना जाण्यासाठी वेळ मिळत नव्हता. कृष्णाच्या दर्शनासाठी रांगच्या रांग लागलेली होती. असा देवांनी पाहिला. सर्वाचे नेत्र झाले चपरे, योगी तापसी मुनीश्वर तेही मुरर पाहो येतील.
चकोर झालेला आहे, आर्त स्वरूप झालेलं आहे भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी. जसं चकोर पक्षाला चंद्राचं दर्शन नित्य लागतं त्या पद्धतीने सगळी भक्त लोक चकोर झालेली होती. भगवान श्रीकृष्ण म्हणजे चंद्ररूपी आहे आणि त्यांना पाहण्यासाठी गर्दी लांबच्या रांगा लागलेली होते. आलाय तुझ्या समवेत मुरारी, ओढी उतरला कुरुक्षेत्री. शिबिरे उडी केली ते अवसरी, 16 सत्र प्रत्येक. आणि अशा प्रकारे एवढी अथांग गर्दी होती भगवंताला पाहण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण त्या कुरुक्षेत्रावरती येऊन उतरल्याबरोबर असंख्य लोकांची गर्दी भगवंताला पाहण्यासाठी कुरुक्षेत्रावर जमले. आणि भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती पोहोचले. असंख्य लोकांचा समुदाय घेऊन भगवंत आलेले होते. 56 देशीचे राजे लोक आलेले होते. याच्या आधी भगवंताने एक दूत आपला एक सेवक गोकुळाला पाठवलेला होता आणि गोकुळातले सगळे असणारे गोकुळवासी सुद्धा कुरुक्षेत्रावरती बोलवलेले होते. आणि मग तो दूताने सांगितलं भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती आलाय, तुम्हाला बोलवलंय. त्यामुळे असणारे यशोदा आहेत, सगळे असणाऱ्या स्त्रिया, यशोदा असेल, रोहिणी असेल, गौळणी असतील, गोकुळामध्ये राहणारे प्रत्येक असणारी स्त्री पुरुष त्या असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती भगवंताच्या भेटीसाठी निघाले. पुढे गोपाळ पाळे घेऊन आनंदे करून आणि असंख्य प्रकारच्या गौरणी होत्या. त्यांना माहित आहे कृष्णाला काय आवडतंय. दही आणि दूध घेण्याशिवाय दुसरं कृष्ण काय खातोय म्हणून असणाऱ्या गोरसाच्या दह्याच्या असणाऱ्या कावडीच्या कावडी भरून गाडगी भरून सगळे असणाऱ्या गौरणी कुरुक्षेत्रावर निघाल्या. आणि सगळे गोकुळामध्ये राहणारे गोपाळ असतील, गौरवी असतील, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये, नादघोषामध्ये कुरुक्षेत्रावरती निघालेले. आणि जात असताना भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बालपणापासून आतापर्यंत कृष्णाने काय काय प्रताप केला त्याचं स्मरण हृदयामध्ये आठवू लागले. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या रंगाच्या भोंगड्या भगवान श्रीकृष्णाचे जे लहानपणीचे मित्र होते गवळी त्यांनी असणारे परिधान केलेले होते आणि नाचत गाचत भगवंताच्या भेटीसाठी निघाले. आणि दूतांनी अगोदर संदेश पोहोचवला भगवंताला, म्हणजे भगवंत तुमचे जे लहानपणीचे मित्र होते गोकुळामध्ये राहणारे प्रत्येक जण कुरुक्षेत्रावरती आलेला आहे असा संदेश पोहोचल्याबरोबर रुक्मिणी माता आई साहेब जवळ होत्या आणि कृष्णाने रुक्मिणीला सांगितलं बाळपणीचा सगळा मेळा या ठिकाणी आला. कृष्णाने रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी माझे असणारे आई वडील यशोदा आणि नंदा तसंच लहानपणीचे मित्र सवंगडी गौरणी सगळेजण आज कुरुक्षेत्रावरती आलेले आहेत. आणि खरं सांगायचं रुक्मिणी मला माझ्या बळीराम दादापेक्षा सुद्धा हे असणारे लहानपणीचे मित्र खूप आवडतात. भगवंत बोलतात आणि एवढं आपल्या मित्रांचं बालपणीचं असणारं भगवंत गुणवर्णन करू लागले रुक्मिणीला. आणि बाकीच्या 16,000 अष्टनायिकाला वाटलं चला बघायला 16 पाहू भगवंत आपल्या बाल मित्रांना कसं भेटतोय, त्यांच्याबरोबर कशा गप्पा गोष्टी करतोय ते बघण्यासाठी सगळ्या स्त्रिया आतुर झाल्या. वही गोपिका बैसले वाळे, अरणी गाता गाता
बालपणीच्या मित्र मैत्रिणींना असणाऱ्या गवळणींना सगळ्या असणाऱ्या गोपाळांना भेटणार आहे म्हणून असंख्य असणारे व्रत निघालेले होते सामोरे त्यांना आणण्यासाठी भेटीसाठी अष्टनायिका सर्व होत्या 56 कोटी यादव होते सगळेजण निघाले आणि इकडून असणारे गोकुळाहून सगळे गवळणी आलेल्या होत्या आपले आई वडील नंद यशोदा आलेले होते आणि त्यांच्या समोर भगवान परमात्मा त्यांच्या भेटीसाठी किंवा त्यांना आणण्यासाठी समोर गेला आणि हे सोहळा पाहण्यासाठी सगळे अष्टनायिका भगवंताच्या समवेत आल्या आणि घवघवीत अशा प्रकारचा लावण्याचा गाभा पुतळा असणारा भगवान परमात्म्याला पाहिलं गेलं सगळ्या गोपाळांनी पाहिलं गवळणींनी पाहिलं नंद यशोदांनी पाहिलं त्यांचं असणारा अंतःकरण भरून आला आणि 1 दिवसानंतर ह्या कृष्णाचं दर्शन झालं त्याचा आनंद वाटू लागला आणि जेवढे गोकुळाहून आलेले होते सगळ्यांना भगवान परमात्मा अतिशय प्रेमाने भेटू लागला गोपाळाने सांगितलं कृष्णा गेल्यापासून आम्हाला एक फोन केला नाही मेसेज केला नाही आमची आठवण कळली नाही असू दे म्हणले कळलंय तो आता मोठा झालाय द्वारकेचा राजा झालेला आहे तुझी करणे आमच्या लक्षात आले सांगतो आहे तुझी बाळपणी उडी प्रकृती माझी ठाऊकती जगतपती आपली मळे करोडीची ती देवणी श्रीपती गेला श्रीपये अरे बाबा कृष्णा लहानपणी तू आमच्या समवेत खेळत होता आमच्या घरचा असणारे उष्टे डबे खात होता आणि आज तू आम्हाला त्या अवस्थेमध्ये सोडून लहानपणी गेला आणि गेल्यापासून आम्हाला कसलीच आमची आठवणही तुझ्या मनामध्ये आली नाही असं गोपाळ लोक बोलतात गोपाळाने सांगितलं कृष्णा आणि वांटेल निष्ठामधला 1 नंबरचा चोर आहेस तू धरीला पंढरीचा चोर अरे तू असणारा चोर आहे तू काय केलंय चित्त चोरलेला आहे आमचं असणारं चित्त चोरून त्या ठिकाणी निघून गेलेला आहे हरीने माझे हरीने चित्त आणि आमचं अंतःकरण मन बुद्धी सगळं हिरावून गेलेलं आहे असं गोपाळ लोक बोलतात तुम्ही आम्ही म्हणून नंदराजाच्या 9 लाख गाय होत्या ते सांभाळायचं काम आपण सगळे करीत होता अरे तू यशोदेचा मुलगा होता नंदाचा मुलगा आहे तू पण आम्ही तुम्हाला कान्हा कृष्णा या नावाने लहानपणी हाका मारून बोलत होतो असं बोलू लागले अरे बाबा लहानपणामध्ये आमच्या असणाऱ्या ताटामध्ये जेवण खाल्लं उष्ट खात होता तेव्हा कधी लागला नाही आणि आज आमच्या भेटीसाठी असं सांगतात अरे देवा त्यावेळेला तुझा शब्द धुळ्याला अंग मुळत होतं म्हणले पांघरायला घोंगड होतं म्हणले आता मैलागिरी नावाचा चंदन साऱ्या अंगाला तो लावलेला आहे आणि म्हणले त्यावेळेला काठीन घोंगड घेऊन त्या काठीला भाकरी अडकावून हिंडत होता म्हणले आणि म्हणले आता म्हणले तुझ्या अंगावर पृथ्वी मोलाचा पितांबर म्हणले तू धारण केलेला आहे म्हणजे एवढा तू मोठा झाल्यानंतर आम्हाला कसं ओळखीचे मोडके तोडके सायकल आहे म्हणून हितवर माणूस आलो मला जर मोठं वाहन असतं तर मी तर कशाला हित आलो असतो म्हणून नेहमी 18-20-18 म्हणजे 360 दिवस नेहमी देवानं काही ना काही संकट घालावं दुःखामध्ये देव आठवतो सुखामध्ये देव आठवत नाही ते मयूरपीचे
अरे आता कौस्तुभ नावाचे मण्याचे हार तुझ्या वैडूर्य रत्न गळ्यामध्ये आहे आणि त्यावेळेला गुंजाच्या माळा तुझ्या गळ्यामध्ये होत्या, त्यावेळेला मोराचं दिस म्हणजे त्या डबुऱ्याला लावलेलं होतं. आता आणि सर्व त्या ठिकाणी हिरे जडीत रत्नाचा मुकुट तुझ्या टकुऱ्यावर आहे. अशा प्रकारे ते देवाला ते भक्त लहानपणीच्या आठवणी म्हणले काढून देत आहे. ते तू विसरलासी गोपाळा, ता भाग्य आले गणनीळा, ऐकता कृष्ण नायिका वेळोवेळा, सती रुक्मिणी सहित. मास्तो म्हणले त्यावेळेला म्हणले देवा तू आमच्या आठवणी लहानपणाच्या विसरला म्हणले. आम्ही तुला धकमुक करीत होतो, मारित होतो, तुझे चाष्टा टिंगल करत होतो म्हणले. आता तुला भाग्य प्राप्त झालं म्हणून तू आम्हाला विसरला म्हणले. आणि देव विसरत नसतो बरं का कधी. मागे पुढे निर्वाणी असे गोविंद काहीच साकडे पडून दे, पण ती कुणाला खऱ्या भक्ताला. आणि जगन्मित्र नागाचं घर रातचं पिटवून दिलं तर तिथं सुद्धा त्याला अग्नीत घराचं छपर जळलं वरी, पण एवढा कण त्याच्या अंगावर पडू दिला नाही. म्हणून देव भक्ताच्या जवळ आहे, जा म्हणलं तरी जात नाही. म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गा. आपल्याला बंधन तोडायचं असेल तर त्याला तुका म्हणे तुला नव्हतील कोणी एका चक्र पाणी वाचून. एवढी संपत्ती आहे, वैभव आहे, 47 मशेल घालणारे रक्षक आहे, पण कोण आहे तिथं अंत्यकाळाच्या टायमाला. एक जे आहे तेच आपल्याला सोडवणार आहे. म्हणून त्याची आठवण मात्र विसरू नका, त्याचं फक्त नाम घ्या म्हणजे. एक गोपाळ म्हणे रुसकीशी, जे तू कालियाच्या डोरी बुडलासी, आम्ही गोंगाट त्या सुमयासी, हरी केला तुझ कारणे. अरे हे देवा, हे ऋषिकेशी, हे भगवंता कालिया नावाच्या डोहामध्ये आणि तू बुडला त्यावेळेला आणि म्हणले आम्ही गोंगाट केला, आम्ही म्हणजे आरडावारडा केला. आणि मग तुझी आई सुद्धा आली, मोहर जायची पण मागे सरायची, मोहर जायची पण मागे सरायची. त्यावेळेला कोणी कुणाचं नाही, कारण एका घर पेटलं आणि त्या कोट्यामध्ये वासरू होतं, बाईचं बी लिकरू होतं. गाय धडधडा त्या कोट्यात वासरासाठी शिरली, पण बाई पळायला की मागे सरायची. म्हणून असा देव. आणि आम्ही तुझा गोंगाटा केला, तुझ्या आईने म्हणली मागे सरत होती, पण आम्ही तिथं म्हणली मोर मोर सरून आरडावरडा करीत होता. अशा जुन्या आठवणी उजळा म्हणले त्या ठिकाणी देऊ लागले. आमचा गोंगाट ऐकता बेने, मग तुझे सांग सोडले कालियाने. आम्ही तुझे वाचविले प्राण, ऐकता कृष्ण हास्य केले. मला ती गवळणी बी हसत होत्या. असले मित्र असते ते काय सुदाम देवासारखे. मग म्हणले आम्ही गोंगाट केला, आमच्या बेने बेनच, आणि त्या कालियानं तुला सोडलं म्हणले. आणि मग तू वाचला, आम्ही होता म्हणून तू वाचला म्हणले. आणि खरंच आहे बरं का, देव भक्त जर नसेल तर त्याला कोण विचारतंय सांगा बरं. श्रोते जर नसतेली तर ऐकणाऱ्याला काय किंमत आहे का? ऐकणाऱ्याला किंमत नाही. या बाबा बदले आमची शिस्त बघायला किती लोक ऐकायला असते काय असते ती. तशा प्रकारे तुम्ही महिषाच्या मूर्ती आहोत, प्रत्यक्ष तुम्ही देव आहोत. आम्ही जर इथं बसलो तर आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहोत. कधीही वारल्या बसणाऱ्या माणसाचा मान राखावा. पटपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, वारल्याचा मान राखा. पण वारल्यानं असं समजू नये की खाली कमी आहे. एका शास्त्रज्ञानं म्हणला सूर्यावर जीव श्रेष्ठ आहे. सूर्यावर जीव श्रेष्ठ असते का हो? नाही. मग त्याचं प्रदर्शन भरलं. प्रदर्शन भरल्यावर यज्ञाला शंका आली. शंका आल्यानंतर मला तुमची दुर्बीण तपासायची आहे म्हणली मला. त्या दुर्बिणीच्या मोहरल्या बाजूला एक माशी जिवंत अडकलेली होती आणि ती माशी फिरत होती. त्याला त्या सूर्यावर जीव श्रेष्ठ दिसत होती. तसं वरल्या माणसानं खाल्ली माणसं काय कमी समजायची नसतात. आपल्यापेक्षा ऐकणारी माणसं श्रेष्ठ असतात. त्या गावाला आलेला पाहुणा तरी श्रेष्ठ असतो, त्या गावाला येणारा जाणारा वाटसरू तरी श्रेष्ठ असतो. म्हणून तुम्ही देवाच्या मूर्ती आहोत. तुम्ही म्हणून आम्हाला किंमत आहे. तसं भक्त आहेत म्हणून देवाला किंमत आहे. माझ्यापेक्षा सांगणारे वक्ते श्रेष्ठ आहेत. मला त्यांचं ऐकायचं आहे. दुसऱ्याला सेवा कुणाला तरी द्यावी अशी माझी. अरे देवा, कथांत नावाचा भेग आहे. शिळाधारी पाऊस पडत होता आणि त्यावेळेला आम्ही गोवर्धन उचलला. आणि तू काय केलं?
आम्ही म्हणले काट्या लावल्या, टकोर लावलं म्हणले, आणि तो नुसत्या अशी आंघोळी लावलीच म्हणले. त्याही वेळेला म्हणले आम्ही म्हणले जास्त कष्ट खाल्लं म्हणले, मोठ्यापणा तुझा म्हणले, कारण म्हणले नुसत्या आंघोळीवर पर्वत उचलताय का. त्यावेळेला थोडी आंघोळी दिली की त्यांच्या माना दाबायला लागल्या, वरडायला लागले. पुन्हा देवाला आणि तरी चमत्कार दावून सुद्धा म्हणले हे आणि म्हणते तीच काय तो म्हणले त्या ठिकाणी नुसतं बोट लावलं म्हणले, करंगोळी लावलेला आम्हीच पर्वत उचलला आणि तुझा मोठेपणा असं ती बोल काय. ऐसा सवकडियांच्या गोष्टी ऐकता तोषला जगजेठी, तो आल्या गोकुळाच्या गोरटी देखील दृष्टी कृष्णनाथे. मग असं म्हणले अशा लहानपणीच्या आठवणी काढून दिल्यानंतर भगवंताला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर देव हसले. तेवढ्यामध्ये गोकुळामधल्या जे काही स्त्रिया आहेत, गवळणी आहेत, आणि ते सुद्धा त्या कृष्ण भगवंताला पाहण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी जे त्या ठिकाणी त्यांचं गाव सोडून आणि त्या पांडवाच्या गावाला जे हस्तिनापूरला आले होते ते काटेरी वन होतं, आणि ते काटेरी वन तोडण्यासाठी पांडवरूपी हातामध्ये शस्त्र कुऱ्हाड घेऊन हे काटेरी वन तोडायचं होतं आणि तिथं फळाफुलाच्या बागा निर्माण करायच्या होत्या. म्हणून दुष्टाचा संहार करण्यासाठी त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर देव आलेले आहे. परम सुंदर लावण्य खाणी किंवा उतरल्या सौदामिनी, किंवा आल्या स्वर्गाहुनी देवगणा साक्षात. मग आता ते दिसल्या कशा म्हणले गवळणी गोकुळामधल्या, तर प्रत्यक्ष स्वर्गामधल्या जे आलेल्या देवगणा आहेत आणि तशा दिसत आहेत की सौदामिनी म्हणजे जे काय वीज आहे त्या वीजसारख्या मुले त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी स्वरूपान सुंदर अशा प्रकारे ती गवळणी मनानंही सुंदर होत्या आणि रूपानंही श्रेष्ठ होत्या. म्हणून रूपापेक्षा गुण श्रेष्ठ पाहिजे. रूपाला काही किंमत नाही, पण गुण पाहिजे, श्रेष्ठ म्हणजे पाहिजे. तटस्थ पाहती कृष्ण नायिका, म्हणती गंगा गोकुळाच्या गोपिका, परम सुकुमार लावण्य लतिका, वैकुंठ नायका भाळल्या. मग असं म्हणले धन्य धन्य ते अष्टनायिका कृष्णाच्या म्हणत आहे. धन्य धन्य ह्या गोकुळाच्या म्हणले जी काही स्त्री आहेत. आणि हे भाळ्या कोणाला, तर कृष्ण भगवंताला भाळलेले आहेत. आणि त्याने देव आपलाशी करून घेतलेला आहे आणि देवानेही भक्त आपल्याशी करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कृष्णाचं जे काय वर्णन आहे बरेच ह्याच्यामध्ये आहे. तर त्या फक्त कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं आहे आणि रामाचं चरित्र आचरणामध्ये आणायचं आहे आणि कृष्ण भगवंताचं चरित्र नुसतं मुखानं उच्चार म्हणजे त्याला करायचा आहे. तर ह्या धन्य धन्य सुकुमार अशा प्रकारच्या ते आहेत आणि त्या आमच्या कृष्ण भगवंताला भाळलेले आहेत असं ती अष्टनायिका म्हणत आहे. असं गोकुळीच्या युवती कृष्ण चरणा दृष्ट धरिती, सप्रेम कृष्णाशी भेटती, प्रेम चित्ती न समाये. बऱ्याच दिवस आणि कृष्णाचे आणि त्यांची ताटातूट झालेली आहे आणि दृढ जाऊन कृष्णाचं चरण धरलेले आहेत आणि त्या कृष्णाला भेटत आहेत आणि त्यांचा बऱ्याच दिवसापासूनचा जो काय मनातल्या इच्छा होत्या भगवंताला पाहण्याच्या ते भगवंत आणि भेटल्याबरोबर आणि हाव जे आहे ते थांबले म्हणले. कारण एकदा देव भेटल्यानंतर एखादा माणूस पहिल्या अंगणवाडीपासून MA PhD ग्रॅज्युएट होईपर्यंत शिकतो आणि नोकरी लागते. मग त्याला महागटला विचार करायचं काम आहे का. देव एकदा भेटल्यानंतर तिथं विषय संपला म्हणले. कारण जसं एखाद्या लेंडवळाचं पाणी आहे आणि ते नदीला गेलं, नदीचं पाणी सागराला गेलं, सागराला गेल्यानंतर पुन्हा त्या पाण्यानं माघारी याचं काय कारण आहे का. तसा त्यांना देव भेटल्यामुळं आनंद झाला. पाय भगवंताचं पाहिल्यानंतर दृढ माझे मन पायी राखावे बांधून, तसं त्यांनी त्या भगवंताचं पाय नेहमी चित्तामध्ये आठवण करा. आपल्या सुद्धा जवळ देव आहे. आता हृदय आपले चौफाळवल्या भरे वरी पैसे पावले श्री गुरूंची. आपलं जर हृदय चांगलं असेल तर आपल्या हृदयामध्ये देव आहे. कारण एक घागरीमध्ये घागरभर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच घागरभर 15 लिटरचं पाणी आणि 15 लिटर दूध घालायचं असेल, घागरीत ठेवायचं असेल तर अगोदर ती घागर रिकामी करावं लागल. म्हणून आपल्या हृदयामधले घाण अगोदर बाहेर काढावे लागत आणि मग आपल्या हृदयामध्ये देव येऊन
स्वच्छ जागा बघून राहतो आपण बाथरूम 4-4 वेळा लिक्विड लावून धुताव आणि मग हृदय कशाने धुवायचं तर एक भगवंताचं नाम घ्या आणि नाम घेतल्यानंतर नक्कीच आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.